हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. काय म्हणताय? काही इतिहासकारांच्या मते तुकाराम महाराज वैकुंठ गमन झालं तुकाराम महाराजांचं असं म्हटलं जातं. आणि काही इतिहासकारांच्या मते तुकाराम महाराजांचा खून झाला हा एक अंदाज बांधला जातो. तर त्यामागचं नेमकं सत्य काय, काय त्यामध्ये तथ्य आहे? खून झाला वगैरे, वैकुंठ गमन झालं, वैकुंठ गमन होणे 17व्या शतकात हे तर म्हणजे विज्ञानाला धरून नाहीये, पण त्यामागं काय अंदाज बांधले जातात हे थोडं जाणून घ्यायचं होतं मला. आता कसं आहे गणेश भाऊ, त्यामध्ये 3-4 गोष्टी ऍक्च्युली. कारण आपले 2 प्रकारचे इतिहासकार आहेत. एक अभिजनी इतिहासकार, दुसरे बहुजनी इतिहासकार, तिसरे वारकरी संप्रदायातले इतिहासकार. तिघांची मतं वेगवेगळी आहेत. अभिजनी इतिहासकार काय म्हणतात की ते वैकुंठाला गेले किंवा ते तीर्थयात्रेला उत्तरेत निघून गेले आणि त्याला आपण वैकुंठ गमन म्हणतो, असं त्यांचं मत आहे. दुसरं मत आहे वारकरी संप्रदायातल्या संत वाङ्मयातून आलेल्या इतिहासावरनं की त्यांचं वैकुंठाला सदेह गमन झालं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रिगेडी इतिहासकार आहेत, त्यांनी काय पसरवलं की त्यांचा खून झाला आणि तो खून ब्राह्मणांनी केला. अशी 3 मतं सध्या तरी प्रचलित आहेत. आणि प्रत्येक घटक कोणत्या ना कोणत्या मतावर विश्वास ठेवत असतो. आता आपण याच्याही पलीकडे जर गेलो तर आपल्या लक्षात असं येईल की तिन्ही मतं वास्तवाला, तर्काला किंवा कोणत्याही काय म्हणतो त्याला पुराव्याला धरून नाहीत. तिन्ही मतं एक तर वैकुंठ गमन होऊ शकत नाही हे तर तुम्ही आताच म्हटलात. कारण ती कल्पोपकल्पित संत संप्रदायामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये का की एखादा संत मेला किंवा त्याचा मृत्यू झाला त्याला ते मृत्यू मानतच नाहीत. मग ती समाधी असते किंवा वैकुंठ गमन असतं किंवा कैलास गमन असतं. समजा आता हे जर वारकरी संप्रदाय वैष्णव नसून शैव असता तर त्यांनी म्हटलं असतं कैलास गमन झालं, याच्या पलीकडे काही फरक पडला नसता. परंतु असं कोणी कैलासाला जाऊ शकत नाही, सदैह आकाशात विमान येऊ शकत नाही, गरुडावर बसून कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही, हे एक वास्तव आहे. सदानंद मोरे त्या मताशी सहमत आहेत. उलटी आश्चर्य म्हणजे सदानंद मोरे सहमत आहेत. हो. परंतु आता ते तुकाराम महाराजांचे वंशज असल्यामुळे ते परंपरेला, वारकरी परंपरेच्या इतिहासाला ते सत्य मानतात. ते हरकत नाही, तो त्यांचा मताचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मी काही मत व्यक्त करत नाही, फक्त त्यांचं मत काय आहे एकंदरीत ते मी सांगतोय. तिसरं मत काय आहे की ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांचा खून केला आणि अशी अफवा उडवली की तुकाराम महाराजांचं वैकुंठाला गमन झालं. ही तिसरी गोष्ट सध्या आजकाल फार बहुजनांमध्ये फार लोकप्रिय आहे. आणि ब्राह्मण विरोध किंवा द्वेषाच्या पोटी या गोष्टीचा फार वापर केला जातो, हे पण वस्तुस्थिती आहे. परंतु इतिहास हा पुराणवर चालतो, कोणाच्या द्वेषावर किंवा प्रेमावर चालत नाही. ब्राह्मणांनी वाईट गोष्टी असंख्य केलेल्या इतिहासामध्ये आपणही त्याच्याबद्दल भरपूर चर्चा केलेली. वेद काळापासून या लोकांनी काय काय नाटकं केलेली आहेत हे आपण सगळं चर्चा केलेलीच आहे. परंतु ब्राह्मणांनी जर तुकाराम महाराजांचा खून केला असं गृहीत धरलं तर पहिला प्रश्न असा निर्माण होतो की त्यांचे प्रसिद्ध 14 टाळकरी आहेत. 14 टाळकरी आहेत तुकाराम महाराजांचे, त्यातले 7 ते 8 जण ब्राह्मण आहेत. त्यात बहिणाबाई ज्या संत झाल्या आणि ज्यांनी तुकाराम महाराजांना गुरु मानलं त्या सुद्धा ब्राह्मण होत्या. आता असं आपण गृहीत धरू, हे बहुजनीय मत सत्य मानू किंवा ब्रिगेडी इतिहासकारांचं मत सत्य मानू की खून झाला
तुकाराम महाराजांचा मृत्यू कधी झाला 1650च्या आसपास. 1650च्या आसपास. एखाद दुसरं वर्ष मागे पुढे असू शकेल. त्यावेळेस देहू गावावर सत्ता कोणाची होती? देहू पुण्यापासून 17-18 मैलावर आहे आणि ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये येत होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या सत्तेचा काळ होता जेव्हा. हो, त्यांची सुरुवात केली होती. म्हणजे ती सुरुवात होती, त्यांच्या स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात होती. ओके. आणि जो शहाजी राजांना जहागीर जी होती, आधी जहागीर होती, नंतर त्यांनी स्वराज्यामध्ये त्याचं रूपांतर केलं शिवाजी महाराजांनी. देऊ कशात होतं, कुठे मोडत होतं आणि त्यावेळेस न्याय निवाडा करण्याचे अधिकार कोणाकडे होते? एक तर जिजामातेकडे होते आणि दुसरे शिवाजी महाराजांकडे होते. रांझ्याच्या पाटलाला हातपाय तोडायची शिक्षा दिली कोणी? जिजाऊंनी आणि शिवाजी महाराजांनी. आणि का दिली? की तो बदअमली करतो, महिलांशी वाईट वर्तन केलं किंवा बलात्कार केला असं काही जे आरोप होते किंवा विचार केला, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी अशा माणसाला पाटील असूनही शिक्षा दिली. ही एक इतिहासातली सत्य घटना आहे. आणि शिवाजी महाराज हे संतांना किंवा ज्याला आपण तपस्वी माणसांना फार सन्मान करायचे, हे जग जाहीर आहे. तुकाराम महाराज त्यांचे शिवाजी महाराजांचेच गुरु होते अशी पण एक वदंत आहे. आता जर तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु असते आणि त्यांचा असा अचानक खून झाला किंवा अदृश्य त्यांचं शरीर किंवा प्रेत मिळालंच नाही असं झालं असतं आणि नसतं झालं समजा, तरी आपल्या राज्यातल्या एखाद्या सत्पुरुषाचं अपघाताने निधन झालं हे काय नंतर त्याची जरा तरी चौकशी शिवाजी महाराजांनी केली असती यात शंका नाही. कारण शिवाजी महाराज हे न्यायप्रिय होते. आता समजा देहू गावावर शिवाजी महाराज सत्ता नव्हती असं दुसरं गृहीतक आपण धरू, तरी जेव्हा तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वह्या बोलवल्या गेल्या आणि तुकाराम हा काहीतरी धर्माविरुद्ध वर्तन करतो असं रामेश्वर शास्त्री असेल किंवा देऊचे ब्राह्मण असतील, त्यांनी तक्रार मोगलांच्या दरबारात केली होती. म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य नसलं तरी आधी का होईना मोगलांचं राज्य होतं आणि त्यांची न्याय व्यवस्था होतीच. आणि मोगल न्याय व्यवस्था सुद्धा अशा गोष्टींकडे कोणाचा खून झाला किंवा अचानक अदृश्य झाला, प्रसिद्ध माणूस, कारण तुकाराम महाराज हयातीचं जगप्रसिद्ध झाल्याचं, म्हणजे जगप्रसिद्ध नाही आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. शिवाजी महाराजांनी खुनानंतर इन्व्हेस्टिगेशन केलं असतं म्हणजे नाही, शिवाजी महाराज नाही, समजा मोगलांचं जरी तिचं राज्य असलं तर मोगलांनी सुद्धा केलं असतं. कारण सत्ता चालवणाऱ्या लोकांना शेवटी न्यायाची बाब पाहावीच लागते. कारण तुकाराम महाराजांच्या विरुद्ध तक्रारी कुठे दाखल झाल्या होत्या? ज्या आधीच्या काळात, म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं नव्हतं, पण तुकाराम महाराज ज्या वेळेस बहुजनवादी साहित्य लिहित होते, अभंग गात होते, समतेची भाषा करत होते, जी ब्राह्मणांना सांगत होती, तर ब्राह्मणांनी खून नाही केला, त्यांनी तक्रार केली. तक्रार कोणाला केली? मोगल दरबारात केली होती. लक्षात घ्या, हाही इतिहास आहे. याचे लिखित पुरावे तुकाराम महाराजांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या. मग आता शिवाजी महाराजांचं राज्य आलंय 1950 साल, म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरुवात केली स्वराज्य स्थापनेची वयाच्या 16 वर्षी, म्हणजे 46 साली. 1650 साली पुरंदर, त्यानंतर कोंढाणा, त्यानंतर राजगड, तोरणा हे सगळे किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेले होते. अशा स्थितीमध्ये शिवाजी महाराजांच्या न्यायबुद्धीवर शंका व्यक्त करतो आपण. तुकाराम महाराजांचा खून झाला आणि काहीच तपास झाला नाही आणि बिनबोभाट ब्राह्मणांनी मारून टाकलं, म्हणजे आपण कुठेतरी शिवाजी महाराजांवर सुद्धा अन्याय करतोय.
आणि तत्कालीन जी व्यवस्था आहे त्याच्यावर अन्याय करतो. आता संतांनी वैकुंठ गमन ही जी गोष्ट लिहिली, मुळात संतांची सगळ्या संतांची चरित्र ही चमत्काराने भरलेली आहेत. चमत्काराने भरलेली आहेत. आधी कोणी असो, कोणता एकही संत त्याच्यापासून मुक्त नाही. आता ती भावभक्तीने, चमत्कार बुद्धीने, अद्भुत रम्य बुद्धीने बघितल्यामुळं संतांनी लिहिली संतांची चरित्र ही म्हणजे मृत्यूला कसं मृत्यू म्हणतच नाहीत ना. ते तर समाधी म्हणतील, किंवा मोक्षप्राप्ती झाली म्हणतील, वैकुंठ गमन झाले म्हणतील, किंवा कैलास गमन झाले म्हणतील. ही त्यांची एक भावभक्तीची एक दृष्टी आहे आणि त्यांच्या दृष्टीवर आपण शंका घेऊ शकत नाही, कारण ती संतांची दृष्टी आहे, आपल्या श्रद्धाळू लोकांची दृष्टी आहे. आता श्रद्धाळू लोकांनी लिहून ठेवलं, तो इतिहास तर होत नाही नक्कीच, तो त्यांच्या भावभक्तीच्या प्रेरणांचा एक प्रकारे आविष्कार असतो, भावना असते ती भावना आहे. म्हणून त्यांनी वैकुंठ गमन म्हटलंय, ते ठीक आहे. बरं, जमनाडे महाराज यांनी नंतर तुकारामांचे अभंग जे काही लिहून ठेवले, त्या जमनाडे महाराजांनी म्हणजे त्यांचे जे शिष्य होते त्यांनी जर खून झाला असता किंवा त्यांचा आकस्मिक अपघाती मृत्यू झाला असता, त्याचा उल्लेख संतांनी कोणत्या ना कोणत्या रूपात निश्चित केला असता. पण जमनाडे महाराज तो केला नाही, तो त्यांच्या मुलांनी केला नाही, बहिणाबाईंनी केलेला नाही, त्यांचे शिष्य. बरं, हे शिष्य झाले, ओके. पण तो स्वभाव असतो जो तुकाराम महाराजांवर प्रेम करत होता, सगळ्याच्या सगळे गप्प बसले असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत, कारण तुकाराम महाराजांच्या वया बुडवल्या. ही गोष्ट जर आपण विसरलो नाही, लोक विसरले नाहीत, तर तुकाराम महाराजांचा खून झाला असता तर लोक ते कसा विसरले असते. व्हेरी ट्रू. बरोबर की नाही? मग प्रश्न असा येतो त्याच्यामध्ये की काय होतं, ब्राह्मणांनी अत्यंत असंख्य चुका केलेल्या आहेत, ते अनेक गोष्टींमध्ये दोषार्ह आहेत, हे वास्तव आहे. परंतु म्हणून ऊट सूट ब्राह्मणांवर जर आपण खोटे आरोप करत गेलो बहुजनी लोकांनी किंवा बहुजनी इतिहासकारांनी किंवा ज्यांना मी हिंदू म्हणतो, कारण ते वैदिक लोक, ऊट सूट अशी जर खोटी टीका करत गेलो, त्यातनं आपली विश्वासार्हता आहे ती नष्ट होते, नंबर 1. आणि मग आपण 10 खऱ्या गोष्टी सांगितल्या, मी एक फक्त खोटी गोष्ट सांगतो तर आपल्या 10 खऱ्या गोष्टी सुद्धा खोट्या ठरतात. हे बहुजनी इतिहासकारांनी विसरता कामा नये. केवळ द्वेष करायचा आहे म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला, आता मूल निवासी नायक नावाचं एक दैनिक निघतं पुण्यातलं, काय म्हणत तर मी, भारतातली 70% मुलं कुपोषित, हेडिंगच होतं, 70% मुलं कुपोषित, जबाबदार युरेशियन ब्राह्मण. आता भारत लोकशाही आहे, लोकशाही सत्ता आहे, 70% मुलं कुपोषित आहेत, हा दावा समजा खरा म्हणू आपण, पण त्याला युरेशियन ब्राह्मण जबाबदार असा आरोप करणं म्हणजे आपण आरोप करताना सुद्धा किमान सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत नाही, याचं हे लक्षण आहे. तर तुकाराम महाराजांचा नैसर्गिकच मृत्यू झाला. त्यांना जे खांद्यावर हे नेतात ना तिगडी, त्याला त्यांनी विमान मानलं. आणि विमान या शब्दाचे मराठीमध्ये संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत. आता मंदिरात सुद्धा विमान असतं बघा, वरचा जो मजला असतो ना त्याला विमान म्हणतात, म्हणजे जो कक्षाचा भाग असतो ना वर चढत जाणाऱ्या त्याला विमान म्हणतात. तर विमान हा शब्द म्हणजे तर आपण पुष्पक विमान आलं किंवा अमुक विमान आलं ह्याच्याशी आपण जोडलं बरं का. पालखीला सुद्धा विमान म्हणतात आणि तिरडीला सुद्धा विमान म्हणतात. कारण एखादा माणूस मृत पावला त्याच्या श्रद्धेपोटी आदरापोटी आपण सामान्य माणूस काय म्हणतो, जसं राम नाम सत्य असं म्हणून आपण अंतरात्र काढतो ना, नाही का. राम नाम सत्य आहे का असत्य हे कोणालाच माहित नाही, रामालाही माहित नाही.
परंतु आपली एक श्रद्धा असते. त्या श्रद्धेपोटी आपण काय म्हणतो की विमान चाललंय आणि त्यातनं अलंकारिक अर्थाने आपण म्हणतो त्या अलंकारिक शब्दाचा गैरअर्थ काढून आपण सदैव वैकुंठाला गेले या श्रद्धाळू कल्पनांना सत्य म्हणून आपण म्हणतो की कृती केली, युक्ती केली, प्रत्यक्षात खून झाला. जर खून झाला असेल समजा होऊ शकतो, कारण काही लोकांचे खून झालेच आहे. चक्रधर महाराजांचा खूनच झाला. समजा तुकाराम महाराजांचा खून झाला असता तर राज्य कोणाचं होतं हा पहिला प्रश्न येतो. राज्य शिवाजी महाराजांचं होतं आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात तुकाराम महाराजांसारखा संत श्रेष्ठ, परम दयाळू, परोपकारी आणि जनकल्याणाची तळमळ बाळगणारा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणाले आपुले म्हणणारा एक महाकवी, एक महान संत मरतो, त्याचा खून होतो आणि शिवाजी महाराज काहीच करत नाहीत असा जर त्यातलं जर मतितार्थ जर निघत असेल आणि तोच निघतो, मग शिवाजी महाराजांच्याच कर्तृत्वावर शंका उपस्थित होऊ शकते. आणि ते तसं शिवाजी महाराजांचं असं करू शकत नाही. जो माणूस रांजाच्या पाटाला केवळ एका महिलेशी बदअमली केली म्हणून हातपाय तोडायची शिक्षा देतो, तो महामानव तुकाराम महाराजांच्या जर असा पद्धतीने खून झाला असो, आचरण अदृश्य झाला असो, काही असो, चौकशी करणार नाही, तपास करणार नाही, असं होणं कालत्रयी शक्य नाही. हा शिवाजी महाराजांवर खरं म्हणजे बिगडी लोक शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर शंका घेतात. ओके, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. आता त्याच्याबद्दल अफवा पसरवलं जातं की शिवाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे खून आहे. आता तो खून होता की सत्य होतं, संभाजी महाराज यातली मी वास्तव घटना फक्त सांगतो. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस सोयराबाईंनी संभाजी महाराजांना कळवलं सुद्धा नाही. खरं म्हणजे थोरल्या पुत्राला कळवायला पाहिजे नियमाप्रमाणे, किंवा धर्मशास्त्राच्याही नियमाप्रमाणे थोरल्या मुलाच्या हातानेच अग्नी द्यायला पाहिजे किंवा क्रियाकर्म करायला पाहिजे, बरोबर. पण त्यांना पन्हाळ्याला अडकून ठेवलं. पन्हाळ्यावरनं संभाजी महाराजांनी सुटका करून घेतली आणि सोयराबाईंचेच बंधू सेनापती होते त्यावेळेस हंबीरराव मोहिते, त्यांच्या मदतीने त्यांनी 3 महिने लागले त्यांना रायगडावर पोचायला. रायगडाचा पराभव करावा लागला, त्यांना लढावं लागलं, तेव्हा त्यांना रायगडावर प्रवेश मिळाला. त्यांनी चौकशी केली की नाही केली? निश्चितपणे केली. त्यात दोषी कोण आढळले ते बोलायची ही जागा नाही, ही वेळही नाही. ओके, परंतु त्यांना जे दोषी सापडले त्यांना त्यांनी भिंतीत चिरून मारलं याची इतिहासात नोंद आहे. ठीक आहे, परंतु तो ब्राह्मणांनी केला होता का? परत आता मुळात गोष्ट अशी आहे की ब्राह्मण हे खालच्या लोकांवर सत्ता गाजवायची ही वस्तू, हे वास्तव आहे. परंतु स्वतःच्याच राजाच्या मृत्यूच्या कटामध्ये म्हणजे कट ते करतील आणि बाकीचे एक्झिक्यूट करतील एवढे ते सामर्थ्यशाली होते का? तर अजिबात नाही. असते तर संभाजी महाराजांनी या 16 लोकांना हत्तीच्या पायाखाली तोडून असं संभाजी महाराजांच्या खुनाचा प्रयत्न झाला असेल तर संभाजी महाराजांच्या खुनाच्या प्रयत्नात सामील कोण कोण होतं? तर त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे ज्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये आता या क्षणी, त्यांना देहदंडाची भिंतीत चिरून मारण्याची शिक्षा संभाजी महाराजांनी दिली. कारण त्यांनी फक्त शिवाजी महाराजांच्या मृत्यूला जबाबदार, मी खून म्हणत नाही पण मृत्यूला जबाबदार, आणि संभाजी महाराजांच्या खुनाचा प्रयत्न विष घालून, जेवणामध्ये विष घालून खुनाचा प्रयत्न केला. आणि जो अकबर होता औरंगजेबाचा पोरगा, जो संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिला होता, त्याच्यामुळे हा कट उघडकीस आला. जर हा कट उघडकीस आला नसता तर अजून दुर्दैवी चित्र आपल्याला दिसलं असतं
संभाजी महाराजांचा अकाली मृत्यू त्यावेळेस पाहायला मिळाला असता. औरंगजेबानंतर मारलं आहे तर अजून 7-8 वर्षांनंतर झालेली घटना आहे. तर आपला इतिहास जो आहे ना गणेश, आपला इतिहास हा फार गुंतागुंतीने भरलेला आहे. वास्तव एक आहे आणि आपण एक काल्पनिक किंवा मिथकांनी रमलेला प्रिय असा इतिहास आपला हवा असतो. पण कोणता इतिहास प्रिय नसतो, कोणता इतिहास अप्रिय नसतो. इतिहास हा इतिहास असतो. आणि सत्तेसाठी संघर्ष होणं, सत्तेसाठी भावाभावात हाणामाऱ्या होणं, हे जसं मोगलांमध्ये झालं तसं हिंदूंमध्ये झालंय, वैदिकांमध्ये झालंय. याच्यामध्ये कारण कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये लिहून ठेवलंय 3ऱ्या अध्यायात की अनेक राजांचा खून बायकांनी किंवा राजपुत्रांनी केलेला आहे. म्हणून त्याने निर्देश दिले की अंतःपुरामध्ये म्हणजे जिथे राणी वसा म्हणतो आपण, त्याला मोगल जनानखाना म्हणतो आपण ज्याला, त्याच्यामध्ये पुरुषांना प्रवेश देता कामा नाही. म्हणजे हा इतिहास जुना आहे. हा इतिहास काही नवीन नाही, याच्यात नाविन्य काही नाहीये. आपण फक्त बोल नाही. आता कसं आहे सर, जे स्वतःला पाहिजे तसा इतिहास लोक म्हणजे आता जर एखाद्याच्या विरोधात सांगितलं ना की बाबा हे असं असू शकतो, अंदाज आहे हा, तरी सुद्धा तो चवताळतो. म्हणजे काही कसं सांगता तुम्ही, म्हणजे जे अंदाज बांधावे लागतात पुराव्याला धरून, ते भले आपल्या विरोधात असू द्या आपल्या बरोबर असू द्या, ते एक तर्क वितर्क असं घडलं असू शकतं. अंदाज प्रत्येक इतिहासकारांची मतं असतात, प्रत्येक अभ्यासकांचं एक अभ्यास असतो. तसं ते मान्य करत नाहीत वो लोक. प्रत्येकाला वाटतं त्याला जो प्रिय आहे तसा इतिहास असावा. प्रत्यक्ष ही भारताची एक वैशिष्ट्य आहे. युरोपाने बघ सिकंदर म्हणजे अलेक्झांडर, त्याला नको एवढा मोठा करून ठेवला. जगज्जेता म्हटला तो जगज्जेता सोड, भारतांतर चंद्रगुप्त मौर्याने हाकलून पळवून लावलं होतं. हा खरा इतिहास. परंतु जगाच्या दृष्टीने अलेक्झांडर म्हणजे जगज्जेता. नेपोलियन बद्दलही आपण फार मोठ्या मोठे ऐकतो. परंतु नेपोलियनशी ब्रिटिश जेव्हा लढले तेव्हा यशवंतराव होळकरांचा आदर्श ठेवून ते लढले आणि जिंकले. हा इतिहास हा आपल्याला माहितीये का? नाही माहिती. आपण काय करतो, सोयीचा इतिहास निवडतो आणि इतिहासकारी काय करतात, लोकप्रिय लोकांना प्रिय वाटेल असा इतिहास सांगतात. वैदिकांनी काय केलं, वैदिकांचं सगळ्यात मोठं पाप असं आहे म्हणजे ब्राह्मणांचं की सत्यवद प्रियवद असं त्यांनी लिहूनच ठेवलं की खरं बोला परंतु जे प्रिय वाटेल असं खरं बोला, लोकांना आवडेल असं खरं बोला. आता सत्य आवडणार नसतंच, कारण आपण म्हणतो ना खरं बोललं तर काहीला राग येईल नाही का म्हणतो ना. कारण सत्य हे कधी कोणालाही प्रिय वाटत नाही, हे वास्तव आहे. आणि भारतीय माणूस झालंय काय की काही लोकांना भारतामध्ये एवढं झळाळून ठेवलंय, अशा दैवी प्रतिमा बनवून टाकल्या की त्यांच्याबद्दल कोणतंही एखादं छोट एक विचार म्हणून काय असेल ना, बरं चुकीचं असेल बरोबर असेल ना हरकत नाही, पण तो आला रे आला की लोक चवताळून उठतात, संतापतात. ते लक्षात येतात. आणि काही लोक मूर्खाचे असतात की ते मुद्दा म्हणून दिवसण्यासाठी म्हणून पण खोटं लिहितात. त्यामुळे दिवसण्यासाठी खोटं लिहिलंय की केवळ एक सत्य शोधण्याचा भाग म्हणून लिहिलंय, यातला फरक सर्वांना करता यायला पाहिजे. तो करता आला नाही. हा आम्हाला इतिहास कधीही समजणार नाही. आम्ही म्हणतो समकालीन इतिहास आणि समकालीन इतिहासाचाच प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, हे वास्तव आहे. परंतु बिश्वाने मारलं, वाघनखाने मारलं का तलवारने मारलं, याचे 3 समकालीन ऐतिहासिक पुरावे आहेत. आता तिसरी गोष्ट, आता अनेक जण म्हणतात की कृष्णाजी भास्करचं मुंडकं उडवलं. आता लक्षात घे त्यावेळेस 2 वकील हजर होते. शिवाजी महाराजांतर्फे वकील गोपीनाथ बोकील तो वकील होता आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सुद्धा वकील होता. आणि जगामध्ये हा नियम पाळला जातो प्राचीन काळापासून, आजच नाही,
की वकिलावर हात उगारायचा नाही, त्याला अटक सुद्धा करायची नाही. आणि मग शिवाजी महाराजांनी जर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला मारलं, याचा अर्थ काय होतो यांना मूर्खांना समजतं का? की वकिलावर शिवाजी महाराजांनी हात चालवला. तो वकील आहे, वकील शेवटी वकिली करत असतो. तो काय म्हणू आपण त्याला, एक मध्यस्थ त्याचं स्वरूप असतं. तो जो बोलतो तो त्याच्या मालकाने सांगितलं ते बोलत असतो. पण वकिलांनी पण शिवाजी महाराजांवर वार केला ना सर? नाही 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 नाही, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने वार केला होता नाही. इतिहासातल्या कोणत्याही साधनामध्ये कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराज वार केला याचं अफजल खान केला का? हो केला. अफजल खान वार केला, पाठीत त्याने लपून खंजीर आणला होता, पाठीवर वार केला. चिलखतामुळे शिवाजी महाराज वाचले. आणि मग त्याला सय्यद बंडा नावाचा जो बॉडीगार्ड अंगरक्षक बॉडीगार्ड होता, त्याने शिवाजी महाराजच्या मस्तकावर वार केला. तो शिरस्त्राण असल्यामुळे शिवाजी महाराज वाचले, पण त्याच्या कपाळावर जखम झाली. तो वार सय्यद बंडाने केला होता, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने नाही. पण सय्यद बंडाने केलेला वार सर जीवा महाल यांनी ह्याच्यावर घेतला होता, त्यांच्या दांड. जीवा महालाने नंतर फक्त सय्यद बंडाला मारलं नाही, अफजल खानाचंही मुंडकं उडवलं. कारण शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीआधी जी तयारी केली होती की त्यांना माहिती होतं की हा बलगंड माणूस आहे, आपल्यापेक्षा 1.5 फूट उंच आहे. त्यामुळं त्यांनी जीवा मारला नाही, काय त्यांचं नाव ते आता माझ्या पटकन लक्षात येत नाही, परंतु त्यांचा कुस्तीच्या मैदानात ते प्रॅक्टिस करत होते की अफजल खान आपल्यावर कोणत्या पद्धतीने वार करणं, आपण बचाव कसा करायचा, त्याची ते प्रॅक्टिस केलेली आहे शिवाजी महाराज. म्हणजे हा शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेचा हा कळस आहे की त्यांनी तर इथपर्यंत तयारी केली होती की जर माझा यात मृत्यू झाला तर जिजामातेने बाल संभाजी महाराज फार छोटे होते, बाल संभाजी, आणि स्त्रीबाईंचा त्याच्या फक्त 3 महिने आधीच मृत्यू झालेला होता. ह्या दुःखाच्या सावटाखाली असं सुद्धा शिवाजी महाराजांनी काय सांगितलं की मी अफजल खानच्या भेटी जातो, एक मी त्याला मारेल, तो मला मारेल. जर समजा माझं बरं वाईट झालं तर बाल संभाजीला मांडीवर बसून जिजा माता राज्यकारभार स्वराज्याचा पाहतील. म्हणजे शिवाजी महाराज दूरदृष्टी काय होती त्यांनी सगळाच विचार केलेला होता. आपण काय करतो माहिती काय, शिवाजी महाराजांना काल्पनिक कथा सांगून शिवाजी महाराजांना छोटं करतो. हे त्यांना छोटं करणं आपण थांबवलं पाहिजे. वकिलावर शिवाजी महाराज वार करतील, कारण वकील शिवाजी महाराज वार करणे हे संभवत नाही, ते शक्यही नाही. कारण गोपीनाथ बोकील होताच ना शिवाजी महाराज, तोही ब्राह्मण होता, त्याचं काय करणार तुम्ही, तोही ब्राह्मण होता ना, आणि तो शिवाजी महाराजांचा वकील होता गोपीनाथ बोकील. आणि कुठे, कारण त्यावेळेस ब्राह्मणच त्या काळात सुशिक्षित असायचे. ते मोगलांचे वकील असायचे, अफजल खानाचे असायचे, आदिलशहाचे पण असायचे, कुतुबशहाचे पण असायचे. तसा गोपीनाथ पंत बोकील हा शिवाजी महाराजांचा वकील होता. त्यांना काय अन्न धान्य आणि पगार मिळायचे मतलब होतं फक्त. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. खरं आहे सर. जाणून घ्यायचं होतं मला तुकाराम महाराजांच्या मृत्यूचं गूढ. 1-2 ओळीत तुम्ही फक्त ते शेवटाकडे जाताना परत एकदा एक शॉर्ट मध्ये 2 ओळीत रिपीट करू शकाल का? मी असं सांगेल बर का गणेशजी की ब्राह्मणांनी असंख्य वाईट गोष्टी केलेल्या आहेत, इतिहास बिघडवलेला आहे, आजही बिघडवत आहेत, हे वास्तव आहे. परंतु त्यांच्यावर टीका करताना अनेक गोष्टी ज्या त्यांनी केल्याच नाही, त्याचे आरोप त्यांच्यावर ढकलल्यामुळं आपण शहाणे होत नाही. पहिली गोष्ट, जसं मनुस्मृतीबद्दल आपण फार टीका करतो त्यांच्यावर, मनुवादी वगैरे वगैरे. मनुस्मृती जर हिंदूंवर कधी लागूच नव्हती का बहुजनांवर कधी लागूच नव्हती तर मनुस्मृतीचा गौरव करण्याचं काही कारण नाही. आपण उलट मनुस्मृतीला महत्व देतो, बिनकामाचं महात्म्य वाढवतो ना. तर तुम्हाला ब्राह्मण एवढे बुद्धिमान होते, एवढे हुशार होते की ते काही करू शकत होते काय,
त्यांनी जाती व्यवस्था निर्माण केली, त्यांनी हे केलं, शिवाजी महाराजांचा खून केला, संभाजी महाराजांचा खून त्यांच्या सांगण्याने औरंगजेबाने ऐकलं की नाही का म्हणतात ना ब्रिगेडी इतिहासकार असं म्हणतात ना, संस्कृत बोलला म्हणून जीप छाटून टाकली, अमुक केलं तमुक केलं, हे सगळं मनुस्मृतीच्या आज्ञेप्रमाणे संभाजी महाराजांचा खून औरंगजेबाने केला असे आरोप केले जातात. त्यासाठी इतिहासाचा काहीही बेस नसतो, तर्काचाही बेस नसतो आणि विचारबुद्धीचाही बेस नसतो. मी एवढंच म्हणेल की तुकाराम महाराजांचा मृत्यू झाला हे वास्तव आहे. नैसर्गिक मृत्यू झाला, त्यांना ज्या तिरडीवरून नेलं त्याला संतांनी भावभक्तीने, कारण तुकाराम महाराज म्हणजे तिरडीवरून गेले असं म्हणणं एवढ्या संत श्रेष्ठाबद्दल म्हणजे आपल्याही तोंडात शब्द ते निघत नाहीत, खरं म्हणजे माझ्याही निघत नाहीत, पण मला आता ते बोलणं भाग पडतंय. तर एवढा मोठा माणूस आहे, त्यांना साधं काही नाही पाहिजे, त्यांना विमानाची उपमा दिली पाहिजे, जी त्या तिरडीला विमानाचीच उपमा दिली पाहिजे असं त्यावेळी म्हणण्यात आलं गेलं असावं. मग ते विमान विमान विमान. या सर, खूप मस्त चर्चा झाली सर. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही शंका असेल तर अशीच चर्चा करत राहा. नक्कीच, कधी आणि प्रश्न पडणारे मित्र मला नेहमी आवडतात. येस सर, थँक्स.